रात्रीचे 2 वाजलेत. खोलीत किर्र सन्नाटा आहे. तुझ्या मोबाईल स्क्रीनचा तो निळा प्रकाश तुझ्या चेहऱ्यावर पडतोय. तुझा अंगठा न थांबता स्क्रीन स्क्रॉल करतोय. एकी मागून एक रील्स, शॉर्ट्स, व्हिडिओज. तुला आतून एक सुन्नपणा, एक अस्वस्थता जाणवतीये. अशी अस्वस्थता जी तू कोणाला सांगू शकत नाहीस. तुला माहितीये की सकाळी लवकर उठायचंय. तुला माहितीये की आयुष्यात काहीतरी मोठं करायचंय, पण तुझा हात थांबत नाहीये. तेवढ्यात तुझ्या हातून एक आवाज येतो. मी माझं पूर्ण आयुष्य असंच वाया घालवणार का? हा प्रश्न फक्त तुझा नाहीये. या क्षणाला जगातील लाखो तरुण याच अदृश्य, धोकादायक आणि खोल जाळ्यात फसलेत. ज्याला आपण आपल्या भाषेत यश किंवा अपयश म्हणतो, तो एका दिवसात झालेला अपघात नसतो. तो एका अशा सायकोलॉजिकल खेळाचा भाग आहे जो दर सेकंदाला तुझ्या मेंदूशी खेळला जातोय. आणि सगळ्यात भीतीदायक गोष्ट माहितीये काय? तुला पत्ताही नाहीये की तू या खेळात हळूहळू हरत चालला आहेस. तू विचार करतोस की एक दिवस अचानक काहीतरी चमत्कार होईल. एक दिवस तुझं नशीब बदलेल. तू सकाळी 4 वाजता उठशील, कडक शिस्तीत काम करशील आणि एका रात्रीत तुझं आयुष्य बदलेल. पण भावा, असं कधीच होत नाही. का? कारण मानवी मेंदूला मोठ्या बदलांचा तिरस्कार असतो. जेव्हा तू अचानक सगळं बदलायला जातोस, तेव्हा तुझा सबकॉन्शियस माइंड त्याला एक धोका मानतो. तो तुला पुन्हा तुझ्या त्याच जुन्या, कम्फर्टेबल पण पोकळ सवयींकडे ओढून घेतो. कधी विचार केलाय, इतके मोटिवेशनल व्हिडिओ बघून, एवढी पुस्तकं वाचूनही 2 दिवसांनी तू पुन्हा त्याच वळणावर येऊन का उभा राहतोस? तोच एकटेपणा, तीच ओव्हरथिंकिंग, तोच जुना डर. खरी अडचण ही नाहीये की तुझ्यामध्ये टॅलेंट नाहीये, किंवा खरी अडचण ही सुद्धा नाहीये की तू आळशी आहेस. खरी अडचण खूप खोल आहे, जी थेट तुझ्या जगण्याच्या मूळ प्रवृत्तीशी जोडलेली आहे. आपला मेंदू लाखो वर्षांच्या उत्क्रांतीमधून असा डिझाईन झालाय की त्याला कमीत कमी एनर्जी खर्च करायची असते. त्याला शॉर्टकट आवडतात. त्याला तात्काळ डोपामिन पाहिजे असतं. ती क्षणिक खुशी जी तुला रील स्क्रॉल करताना मिळते. तो आराम जो तुला सकाळी अलार्म स्नूज करताना मिळतो. पण याच आरामाच्या मागे सगळ्यात मोठा स्कॅम लपलाय. जेव्हा तू रोज फक्त एक छोटासा, अगदी किरकोळ तडजोड करतोस, जसं की आज जिम नाही जात, उद्यापासून पक्का जाईन, किंवा आज फक्त 5 मिनिटं अजून फोन वापरतो, तेव्हा तुला वाटतं की यामुळे काय फरक पडणार आहे? एका दिवसात कोणता आभार कोसळणार आहे? सोचो, एका सिगरेटने कोणाला कॅन्सर होतो का? नाही. एक दिवस बर्गर खाल्ल्याने कोणी जाड होतं का? अजिबात नाही. एक दिवस अभ्यास नाही केला तर कोणी नापास होतं का? नाही. हाच तो सापळा आहे. या छोट्या चुकांचे वाईट परिणाम लगेच दिसत नसल्यामुळे आपला मेंदू या चुकांना सेफ मानतो. आणि इथूनच सुरू होतं ते संथ, सायलेंट विष जे तुझ्या आत्मविश्वासाला आतून पोखरून टाकतं. पण आता जरा नाण्याची दुसरी बाजू बघ. जर या छोट्या निष्काळजीपणाने तुझं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं, तर याच्या उलट विचार केला तर काय होईल? कल्पना कर अशा एका जादुई नियमाची, जो तुला कोणताही मोठा त्याग करायला सांगत नाही. जो तुला उद्यापासूनच आयुष्य पूर्ण बदलून टाक असं म्हणत नाही. तो तुझ्याकडून फक्त एक अत्यंत छोटी, जगाला न दिसणारी गोष्ट मागतो. फक्त 1%. फक्त 1%. रोज स्वतःला कालच्या दिवसापेक्षा फक्त 1% चांगलं बनवणं. ऐकायला किती किरकोळ वाटतं ना? असं वाटतं की याने काय बदलणार आहे? जर तू आज पुस्तकाचं फक्त 1 पान वाचतोस, किंवा फक्त 5 मिनिटं कोणतीही नवी स्किल शिकतोस, तर आज तुझ्या आयुष्यात कोणताही मोठा बदल दिसणार नाही. तुझे मित्र तुझी चेष्टा करतील. समाज तुला काल बघत होता तसाच आज बघेल. पण भावा, इथेच मॅथमॅटिक्स आणि सायकॉलॉजीचं ते गुपित लपलंय, ज्याला कंपाऊंडिंग म्हणतात.
जर तू प्रत्येक दिवशी स्वतःला फक्त 1% चांगलं बनवलंस, तर माहितीये, एका वर्षानंतर म्हणजेच 365 दिवसांनंतर तू स्वतःच्या किती पट चांगला बनशील? पूर्ण 37 टाइम्स बेटर. तू ती व्यक्तीच राहणार नाहीस जी तू आज आहेस. तुझी विचार करण्याची पद्धत, तुझा कॉन्फिडन्स, तुझी बॉडी लँग्वेज, तुझा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन, सगळं काही पूर्णपणे बदललेलं असेल. आणि याच्या उलट, जर तू रोज स्वतःला फक्त 1% खाली पाडतोस, तुझ्या सवयी वाईट करत जातोस, तर एका वर्षानंतर तू गणिताच्या नियमानुसार थेट शून्यावर येशील. तुझी सेल्फ वर्थ, तुझी इज्जत, तुझी लायकी सगळं संपून जाईल. जरा थांबून विचार कर. तू सध्या आयुष्याच्या कोणत्या रस्त्यावर चालतोयस? तो रस्ता जो तुला 37 पट वर घेऊन चाललाय, की तो रस्ता जो तुला हळूहळू शून्याकडे ढकलतोय? बहुतांश लोक हा फरक पाहूच शकत नाहीत, कारण त्यांचं लक्ष फक्त रिझल्टवर असतं. त्यांना ती चमकती कामयाबी पाहिजे, तो पैसा पाहिजे, ते फेम पाहिजे. पण ते त्या प्रोसेसला विसरतात, जी रोजच्या या 1% मधून बनली आहे. लोक गोल्स ठरवतात. मला श्रीमंत व्हायचंय, मला फिट व्हायचंय. पण गोल्स तर जिंकणाऱ्याचेही असतात आणि हरणाऱ्याचेही. फरक याने पडतो की तुझा सिस्टीम काय आहे. तुझ्या रोजच्या त्या छोट्या सवयी कोणत्या आहेत, ज्या तुझी ओळख बनवत आहेत. आणि हाच या खेळाचा सगळ्यात मोठा आणि धोकादायक सच आहे. तुझ्या सवयी म्हणजे फक्त तू करत असलेलं काम नाहीये. तुझ्या सवयी तुझी ओळख ठरवतात. जेव्हा तू एक चांगली सवय निवडतोस, तेव्हा तू स्वतःला मत देतोस की हो, मी एक विनर आहे. आणि जेव्हा तू एखाद्या बहाण्यासमोर गुडघे टेकतोस, तेव्हा तू स्वतःला मत देतोस की मी एक लूजर आहे. पण खरी कहाणी तर तेव्हा सुरू होते, जेव्हा तू या 1%च्या रस्त्यावर चालायला लागतोस. आणि सुरुवातीला तुला काहीच बदलताना दिसत नाही. तू मेहनत करतोयस, तू स्वतःला वाईट गोष्टींपासून रोखतोयस, तरीही रिझल्ट दिसत नाहीयेत. मग तुझ्या आतला तो जुना, डरा हुआ माणूस पुन्हा जागी होतो आणि तुझ्या कानात फुसफुसतो, काय फायदा? सोड ना, काही नाही बदलणार. या वळणावर 99% लोक तुटतात. ते या अदृश्य भिंतीला धडकून परत माघागारी फिरतात. या भिंतीच्या मागे कोणती सायकॉलॉजिकल पाऊलखुणा लपली आहे? का तुझी मेहनत सुरुवातीला वाया गेल्यासारखी वाटते, जेव्हा की ती प्रत्यक्षात तुझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा धमाका करण्याची तयारी करत असते? या खोल रहस्याला समजून घेण्यासाठी आपल्याला मेंदूच्या त्या अंधाऱ्या भागात उतरावं लागेल, जिथे माणसाची खरी ओळख आणि त्याच्या सवयींचा सर्वात मोठा संघर्ष होतो. जेव्हा आपण रोज स्वतःला 1% सुधारण्याचा निर्णय घेतो, तेव्हा सुरुवातीला सगळं काही खूप चांगलं वाटतं. आपण उत्साहाने सुरुवात करतो, डायरी लिहायला घेतो, नवीन सवयींचा विचार करतो. पण 4 दिवस, 8 दिवस किंवा 2 आठवड्यानंतर अचानक तो उत्साह गायब होतो. आपल्याला असं जाणवायला लागतं की एवढी मेहनत करूनही आयुष्यात काहीच बदललेलं नाहीये. वजन तेवढंच आहे, बँक बॅलन्स तितकाच आहे आणि परिस्थितीही तीच आहे. इथेच 99% लोक एक सगळ्यात मोठी चूक करतात. ते विचार करतात की जर मी एवढी मेहनत करतोय, तर मला त्याचे रिझल्ट्स लगेच दिसायला हवेत. पण सायकॉलॉजीनुसार निसर्गाचा आणि सवयींचा एक क्रूर नियम आहे, ज्याला द प्लॅटो ऑफ लेटेंट पोटेन्शियल म्हणजेच अदृश्य क्षमतेचे पठार म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर आपली मेहनत कधीच वाया जात नसते. ती फक्त एका ठिकाणी जमा होत असते. एका खोलीत बर्फाचा तुकडा ठेवला आहे असं समजा. खोलीचं तापमान उणे 5 अंश आहे. तुम्ही तापमान हळूहळू वाढवायला सुरुवात करता. उणे 4 अंश, उणे 3 अंश, उणे 2 अंश, उणे 1 अंश. तापमान बदलतंय, मेहनत होतीये, पण बर्फाचा तुकडा तसाच आहे. तो वितरत नाहीये. बाहेरून पाहणाऱ्या माणसाला वाटेल की काहीच बदल होत नाहीये. पण जसं तापमान 0 अंशाच्या पुढे जातं, बर्फ अचानक वितळायला लागतो. हा जो शून्याचा टप्पा आहे, तो एका रात्रीत आलेला नसतो. त्यामागे उणे 5 अंशापासून केलेली
ती अदृश्य मेहनत असते. आपल्या सवयींचंही असंच असतं. जेव्हा आपण रोज 1% काम करत असतो, तेव्हा आपण त्या बर्फाचं तापमान वाढवत असतो. रिझल्ट्स लगेच दिसत नाहीत. याचा अर्थ असा नाही की बदल होत नाहीये. बदल आतून होत असतो. आणि एका विशिष्ट दिवशी तो जगासमोर अचानक एका मोठ्या यशाच्या रूपात बाहेर येतो. ज्याला जग रातोरात मिळालेले यश म्हणतं, ते खरं तर कित्येक दिवसांच्या त्या अदृश्य 1%चं चक्रवाढ व्याज असतं. पण बहुतांश तरुण या शून्यापर्यंत पोचण्याआधीच धीर सोडतात. त्यांना असं वाटतं की जग त्यांच्यासोबत अन्याय करतंय. या निराशेच्या मागे एक मानसिक कारण असतं, ज्याला व्हॅली ऑफ डिसअपॉइंटमेंट म्हणजेच निराशेची दरी म्हणतात. आपण विचार करतो की आपली प्रगती एका सरळ रेषेत व्हायला हवी. जितकी मेहनत तितका रिझल्ट. पण वास्तवात प्रगतीची रेषा सुरुवातीला खूप खाली असते आणि नंतर ती अचानक रॉकेटसारखी वर जाते. सुरुवातीचा जो काळ असतो, जिथे मेहनत जास्त आणि रिझल्ट शून्य असतो, तीच ती निराशेची दरी आहे. या दरीमध्ये जो टिकून राहतो, तोच पुढे जाऊन विनर बनतो. बाकीचे सगळे पुन्हा आपल्या जुन्या अंधाऱ्या जगात परत जातात. आता प्रश्न असा येतो की जर हे इतकं कठीण आहे, तर काही लोक खूप सहजपणे आपल्या सवयी कशा बदलतात? ते असं काय वेगळं करतात की त्यांना आळस येत नाही? ते स्वतःला फसवणं कसं बंद करतात? याचं उत्तर जेम्स क्लिअर यांनी अत्यंत खोल सायकोलॉजीचा वापर करून दिला आहे. आपण जेव्हा सवय बदलण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपण चुकीच्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो. जेम्स क्लिअर म्हणतात की सवयी बदलण्याचे 3 स्तर असतात. पहिला स्तर असतो रिझल्ट्स, म्हणजेच परिणाम बदलणे. दुसरा स्तर असतो प्रोसेस, म्हणजेच पद्धत बदलणे. आणि तिसरा, सगळ्यात महत्त्वाचा स्तर असतो आयडेंटिटी, म्हणजेच तुमची स्वतःची ओळख बदलणे. आपण नेहमी पहिल्या स्तरापासून सुरुवात करतो. आपण ठरवतो की मला वजन कमी करायचं आहे किंवा मला श्रीमंत व्हायचं आहे. हा झाला रिझल्ट. त्यानंतर आपण पद्धत बदलतो की उद्यापासून मी डाएटिंग करेन किंवा रोज अभ्यास करेन. ही झाली प्रोसेस. पण आपण आपली ओळख बदलायला विसरतो. ओळख म्हणजे तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता, तुमची स्वतःवर किती श्रद्धा आहे. एक साधं उदाहरण घ्या. 2 व्यक्ती आहेत ज्या सिगरेट ओढण्याची सवय सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. जेव्हा कोणी त्यांना सिगरेट ऑफर करतं, तेव्हा पहिली व्यक्ती म्हणते, नको, मी सिगरेट सोडण्याचा प्रयत्न करतोय. ऐकायला हे खूप चांगलं वाटतं. पण ही व्यक्ती अजूनही स्वतःला एक सिगरेट ओढणारा माणूसच मानते, जो फक्त सवय सोडण्याचा प्रयत्न करतोय. तिची ओळख बदललेली नाही. आता दुसऱ्या व्यक्तीला बघा. जेव्हा त्याला सिगरेट ऑफर केली जाते, तेव्हा तो म्हणतो, नको, मी सिगरेट ओढत नाही. या दोन्ही वाक्यांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. दुसऱ्या व्यक्तीने स्वतःची ओळखच बदलून टाकली आहे. तो आता स्वतःला सिगरेट ओढणारा माणूस मानतच नाही. जेव्हा तुमची ओळख बदलते, तेव्हा तुमच्या सवयी आपोआप बदलायला लागतात. कारण माणसाचा हा स्वभाव आहे की तो स्वतःच्या ओळखीच्या विरोधात कधीच वागत नाही. जर तुम्ही स्वतःला एक आळशी माणूस मानता, तर तुम्ही कितीही प्रयत्न करा, तुमचा मेंदू तुम्हाला पुन्हा आळशी बनवून सोडेल. त्यामुळे जर तुम्हाला 1%च्या क्लबमध्ये यायचं असेल, तर आधी स्वतःला विचारा की मला कोणती व्यक्ती बनायचं आहे. मला एक लेखक बनायचं आहे, एक बिझनेसमॅन बनायचं आहे, किंवा एक फिट माणूस बनायचा आहे. एकदा तुम्ही ती ओळख स्वीकारली की तुमचे रोजचे छोटे निर्णय हे त्या ओळखीला बळकटी देणारे मत बनतात. जेव्हा तुम्ही रोज एक पान वाचता, तेव्हा तुम्ही स्वतःला मत देता की मी एक वाचक आहे. जेव्हा तुम्ही रोज 5 मिनिटं व्यायाम करता, तेव्हा तुम्ही स्वतःला मत देता की मी माझ्या आरोग्याची काळजी घेणारा माणूस आहे. पण ही ओळख बदलणं वाटतं तितकं सोपं नसतं. आपला मेंदू आपल्याला जुन्या ओळखीमध्ये अडकवून ठेवण्यासाठी सतत नवनवीन जाळे विणत असतो. तो आपल्याला अशा काही मानसिक सापळ्यांमध्ये अडकवतो जिथून बाहेर पडणं अशक्य होऊन जातं. आपल्या रोजच्या आयुष्यात
अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला कळत नकळत गुलाम बनवत आहेत? या सवयी प्रत्यक्षात आपल्या मेंदूमध्ये कशा तयार होतात आणि त्या तयार होण्यामागे कोणता सायकोलॉजिकल लूप काम करतो, हे समजून घेतल्याशिवाय आपण या चक्रव्यूहातून कधीच बाहेर पडू शकत नाही. मानवी मेंदूच्या या गुप्त रचनेचा उलगडा करण्यासाठी आपल्याला सवयींच्या त्या 4 नियमांकडे जावं लागेल, जे जेम्स क्लिअर यांनी शोधून काढले आहेत. हे नियम जाणून घेतल्यानंतर तुम्हाला समजेल की तुमची सवय नक्की कुठे बिघडतीये. आपल्याला जर रोज स्वतःला 1% सुधारायचं असेल, तर आधी आपल्या मेंदूमध्ये सवय नावाची गोष्ट नक्की कशी तयार होते हे समजून घ्यावं लागेल. जेम्स क्लिअर यांनी या पुस्तकात सवय तयार होण्याच्या प्रक्रियेला 4 सोप्या टप्प्यात विभागलं आहे, ज्याला द हॅबिट लूप म्हणतात. हे 4 टप्पे आहेत: क्यू, क्रेव्हिंग, रिस्पॉन्स आणि रिवॉर्ड. आपल्या आयुष्यातील प्रत्येक चांगली किंवा वाईट सवय याच 4 टप्प्यातून फिरत असते. जर तुम्ही हे 4 टप्पे नीट समजून घेतले, तर तुम्ही जगातील कोणतीही वाईट सवय मोडून काढू शकता आणि कोणतीही चांगली सवय स्वतःच्या अंगी बाणवू शकता. पहिला टप्पा असतो क्यू, म्हणजेच संकेत. हा तुमच्या आजूबाजूच्या वातावरणातील एक असा ट्रिगर असतो जो तुमच्या मेंदूला एखादं काम करण्यासाठी इशारा देतो. जसं की रात्रीच्या वेळी बेडवर पडल्यावर अचानक तुमच्या मोबाईलची नोटिफिकेशन टोन वाजते. तो आवाज म्हणजे क्यू आहे. तुमच्या मेंदूला समजून जातं की तिथे काहीतरी नवीन संदेश आला आहे. इथून सुरू होतो दुसरा टप्पा, ज्याला म्हणतात क्रेव्हिंग, म्हणजेच तीव्र इच्छा. क्यू मिळाल्यानंतर तुमच्या मनात एक भावना निर्माण होते. मोबाईलची रिंग वाजल्यावर तुम्हाला तो मेसेज वाचण्याची तीव्र इच्छा होते. तुम्हाला जाणून घ्यायचं असतं की कोणाचा मेसेज आलाय. ही क्रेव्हिंग, ही सवयीची खरी इंधन शक्ती असते. जर मनात इच्छाच निर्माण झाली नाही, तर माणूस पुढचं पाऊल टाकतच नाही. तिसरा टप्पा येतो रिस्पॉन्स, म्हणजेच तुमची प्रत्यक्ष कृती. मनात ती तीव्र इच्छा निर्माण झाल्यानंतर तुम्ही प्रत्यक्षात काय करता, याला रिस्पॉन्स म्हणतात. मोबाईल वाजला, इच्छा झाली आणि तुम्ही हात पुढे करून मोबाईल उचलला आणि स्क्रीन अनलॉक केली. ही झाली तुमची कृती. आणि शेवटचा चौथा टप्पा असतो रिवॉर्ड, म्हणजेच बक्षीस. जेव्हा तुम्ही तो मेसेज वाचता किंवा रील स्क्रोल करता, तेव्हा तुमच्या मेंदूला एक समाधान मिळतं. मेंदूमध्ये डोपामिन नावाचं केमिकल रिलीज होतं, जे तुम्हाला आनंदाची अनुभूती देतं. या बक्षीसमुळे मेंदूला समजतं की अरे, मोबाईल उचलल्याने मला आनंद मिळाला. मेंदू या पूर्ण प्रक्रियेची नोंद करून ठेवतो. पुढच्या वेळी जेव्हा पुन्हा तो आवाज येईल, तेव्हा मेंदू विचार न करता आपोआप तुमचा हात मोबाईलकडे घेऊन जाईल. हा जो 4 टप्प्यांचा लूप आहे, तो आपल्या नकळत दिवसातून हजारो वेळा फिरत असतो. चहाची टपरी दिसणे हा क्यू आहे. चहा पिण्याची इच्छा होणे हे क्रेव्हिंग आहे. चहा पिणे हा रिस्पॉन्स आहे. आणि चहा प्यायल्यावर मिळणारा ताजेपणा हा रिवॉर्ड आहे. आपण विचार करतो की आपण जागरूकपणे आपले निर्णय घेतोय, पण वास्तवात आपला मेंदू अशा शेकडो हॅबिट लूप्सचा गुलाम बनलेला असतो. आता जेम्स क्लिअर एक अत्यंत क्रूर पण सत्य गोष्ट सांगतात. आपण जेव्हा एखादी चांगली सवय लावण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपण अपयशी का होतो? कारण चांगल्या सवयींचे क्यू म्हणजेच संकेत कधीच स्पष्ट नसतात. तुम्हाला अभ्यास करायचा असतो, पण अभ्यासाचं पुस्तक कपाटात कुठेतरी धूर खात पडलेलं असतं, म्हणजेच क्यू गायब असतो. दुसरीकडे चांगल्या सवयींची क्रेव्हिंग खूप कमी असते. अभ्यास करण्याचा विचार केल्यावर मेंदूला अजिबात आनंद मिळत नाही, उलट त्रास होतो. चांगल्या सवयींचा रिस्पॉन्स खूप कठीण असतो. जिममध्ये जाऊन घाम गाळणे खूप कठीण वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगल्या सवयींचा रिवॉर्ड लगेच मिळत नाही. आज अभ्यास केल्याने उद्या लगेच बँक बॅलन्स वाढत नाही, किंवा आज जिममध्ये गेल्याने उद्या लगेच 6 पॅक ॲब्स येत नाहीत. चांगल्या सवयींचे रिझल्ट्स नेहमी भविष्यात मिळतात.
वाईट सवयींच्या बाबतीत याच्या अगदी उलट असतं. त्यांचे क्यू खूप स्पष्ट असतात. सिगरेट ओढणाऱ्याला मित्राचा फोन येतो किंवा टपरी समोर दिसते. त्यांची क्रेव्हिंग खूप तीव्र असते. त्यांचा रिस्पॉन्स अत्यंत सोपा असतो. फक्त खिशातून फोन काढायचा आणि रील स्क्रोल करायची. आणि सगळ्यात डरावनी गोष्ट म्हणजे वाईट सवयींचा रिवॉर्ड तात्काळ मिळतो. ती रील पाहिल्या पाहिल्या मेंदूला त्याच सेकंदाला डोपामिन मिळतं. वाईट सवयींचे दुष्परिणाम भविष्यात असतात आणि आनंद वर्तमानात असतो. चांगल्या सवयींचा त्रास वर्तमानात असतो आणि फायदा भविष्यात असतो. मानवी मेंदू हा नेहमी वर्तमानातील फायद्याला निवडतो. मग या मेंदूला कसं हरवायचं? यावर जेम्स क्लियर यांनी सवयींचा पहिला नियम सांगितला आहे. मेक इट ऑब्व्हियस. म्हणजेच क्यूला एकदम स्पष्ट आणि डोळ्यांसमोर ठेवा. जर तुम्हाला रोज सकाळी उठून वाचन करायचं असेल तर रात्री झोपतानाच ते पुस्तक तुमच्या उशीच्या शेजारी आणून ठेवा. सकाळी डोळे उघडल्यावर सगळ्यात आधी ते पुस्तक तुमच्या डोळ्यांसमोर आलं पाहिजे. जर तुम्हाला रोज भरपूर पाणी प्यायचं असेल तर तुमच्या घराच्या आणि ऑफिसच्या प्रत्येक कोपऱ्यात पाण्याच्या भरलेल्या बाटल्या ठेवून द्या. जेव्हा क्यू तुमच्या डोळ्यांसमोर असेल तेव्हा मेंदूला ते काम करण्याची आठवण करून द्यावी लागत नाही. पण फक्त क्यू समोर ठेवून चालत नाही. बऱ्याचदा पुस्तक समोर असूनही आपण ते उघडून पाहत नाही. आपण पुन्हा मोबाईलकडे वळतो. का? कारण मोबाईल आपल्या हाताला जास्त जवळ असतो आणि तो वापरणे जास्त सोपे असते. मग जर आपल्याला खरोखरच 1% क्लबमध्ये सामील व्हायचं असेल तर या कठीण वाटणाऱ्या चांगल्या सवयींना मेंदूसाठी आकर्षक कसं बनवायचं? यासाठी आपल्याला सवयींच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या नियमाचा वापर करावा लागेल, जो तुमच्या मेंदूला एका वेगळ्याच सायकॉलॉजिकल लेव्हलवर घेऊन जाईल. पण हे समजून घेण्यासाठी आपल्याला अशा एका प्रयोगाबद्दल जाणून घ्यावं लागेल, जिथे शास्त्रज्ञांनी काही उंदरांच्या मेंदूतील डोपामिन पूर्णपणे काढून टाकलं होतं. त्यानंतर त्या उंदरांसोबत जे घडलं ते ऐकून तुमचे डोळे उघडतील. शास्त्रज्ञांनी उंदरांवर जो प्रयोग केला तो खरोखरच अंगावर काटा आणणारा होता. त्यांनी उंदरांच्या मेंदूतील डोपामिन नावाचं केमिकल पूर्णपणे ब्लॉक करून टाकलं. रिझल्ट काय आला माहितीये? त्या उंदरांनी खाणं पिणं सोडून दिलं. त्यांच्यासमोर अन्न ठेवलं तरी त्यांनी ते खाण्यासाठी हात पुढे केला नाही. काही दिवसातच ते उंदीर भुकेनं आणि तहानं मरण पावले. या प्रयोगातून शास्त्रज्ञांना समजलं की डोपामिन हे फक्त आनंद देणारं केमिकल नाहीये, तर ते आपल्याला कोणतंही काम करायला लावणारी खरी प्रेरक शक्ती आहे. जेम्स क्लियर म्हणतात की जेव्हा आपण रील स्क्रोल करतो किंवा व्हिडिओ गेम खेळतो तेव्हा तो गेम खेळताना जेवढं डोपामिन रिलीज होतं त्यापेक्षा कितीतरी जास्त डोपामिन तो गेम सुरू करण्याच्या विचारानं म्हणजेच क्रेव्हिंगमुळे रिलीज होतं. म्हणजे एखादी गोष्ट मिळवण्याचा जो आनंद असतो त्यापेक्षा ती गोष्ट मिळवण्याच्या इच्छेमध्ये मेंदूला जास्त मज्जा येते. मग जर आपल्याला एखादी चांगली सवय लावायची असेल तर त्या सवयीला आकर्षक कसं बनवायचं? यासाठी पुस्तकात एक अप्रतिम तंत्र सांगितलं आहे, ज्याला म्हणतात टेम्पटेशन बंडलिंग. सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्हाला जे काम करायची अत्यंत तीव्र इच्छा आहे त्या कामाला अशा कामासोबत जोडून द्या जे काम तुम्हाला करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, समजा तुम्हाला इंस्टाग्रामवर रील्स पाहायला खूप आवडतं. हे तुमचं क्रेव्हिंग आहे. पण तुम्हाला रोज अभ्यासही करायचा आहे. ही तुमची गरज आहे. मग स्वतःला एक नियम घालून द्या. जेव्हा मी सलग 45 मिनिटं अभ्यास पूर्ण करेन तेव्हाच मी पुढची 5 मिनिटं इंस्टाग्राम वापरेन. जेव्हा तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टीला एका गरजेच्या गोष्टीसोबत बंडल करता तेव्हा तुमचा मेंदू त्या कठीण कामाला सुद्धा आवडीनं करायला तयार होतो. कारण त्याला माहिती असतं की हे काम संपल्यावर पुढे मोठा रिवॉर्ड मिळणार आहे. आता येऊयात सवयींच्या तिसऱ्या नियमाकडे, जो सर्वात महत्त्वाचा आहे. मेक इट इझी. माणसाचा स्वभाव आहे की तो नेहमी सगळ्यात सोपा रस्ता निवडतो. जर तुम्हाला जिम लावायची असेल आणि ती जिम तुमच्या घरापासून 5 किलोमीटर लांब असेल तर तुम्ही 2 दिवसात जिम सोडणार हे 100% फिक्स आहे. का? कारण तिथे जाण्यासाठी मेंदूला जास्त कष्ट करावे लागतात. याउलट जर ती जिम तुमच्या घराच्या अगदी शेजारी असेल
तर तुमची तिथे जाण्याची शक्यता खूप वाढते. सुरुवातीला रोज 1% सुधारण्यासाठी जेम्स क्लिअर यांनी एक सुवर्ण नियम दिला आहे, ज्याला म्हणतात द 2 मिनिट रूल. कोणताही नवीन बदल किंवा सवय सुरू करताना ती इतकी सोपी ठेवा की ती करायला 2 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागणार नाही. उदाहरणाने समजून घ्या. जर तुम्हाला रोज 1 तास अभ्यास करायचा असेल, तर तुमचा गोल 1 तास अभ्यास करणे हा असूच नये. तुमचा गोल असावा फक्त अभ्यासाचं पुस्तक उघडून 1 ओळ वाचणे. जर तुम्हाला रोज 5 किलोमीटर धावायला जायचं असेल, तर तुमचा गोल असावा फक्त पायात शूज घालणे. ऐकायला हे खूप विचित्र वाटेल, पण यामागे एक खूप मोठी सायकॉलॉजी आहे. जेव्हा तुम्ही अभ्यासाचं पुस्तक उघडून 2 मिनिटं वाचता, तेव्हा तुमच्या मेंदूचा त्या कामाप्रती असलेला विरोध संपून जातो. एकदा तुम्ही पुस्तकासमोर बसलात की तुमचा मोमेंटम तयार होतो आणि तुम्ही न थांबता पुढे अर्धा तास अभ्यास करता. कोणत्याही कामातली सगळ्यात कठीण गोष्ट असते सुरुवात करणे. हा 2 मिनिटांचा नियम तुम्हाला ती सुरुवात करून देतो. पण बऱ्याचदा असं होतं की आपण सुरुवात तर करतो, पण 2-4 दिवसांनी पुन्हा आपला तोच जुना आळस आडवा येतो. आपण विचार करतो की आजचा दिवस राहू दे, उद्या 2 तास अभ्यास करून कव्हर करेन. हा तो क्षण असतो जिथे 95% लोक अपयशी ठरतात. ते एका दिवसाची सुट्टी घेतात आणि ती 1 दिवसाची सुट्टी हळूहळू एका महिन्याच्या सुट्टीत बदलते. या टाळता न येणाऱ्या समस्येवर मात करण्यासाठी आणि स्वतःला सतत ट्रॅकवर ठेवण्यासाठी 1%च्या क्लबमधील लोक नक्की कोणती गुप्त पद्धत वापरतात? कशा प्रकारे ते आपल्या प्रगतीचा हिशोब ठेवतात, जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास कधीच कमी होत नाही? हा सवयींचा चौथा आणि शेवटचा नियम आहे, जो तुमच्या चांगल्या सवयींना कायमस्वरूपी तुमच्या रक्तामध्ये रुजवून टाकेल. पण या नियमाच्या खोलात जाण्यापूर्वी आपल्याला एका अशा व्यक्तीची गोष्ट पाहावी लागेल, ज्याने फक्त कागदाच्या क्लिप्स वापरून करोडो रुपयांचा बिझनेस उभा केला होता. त्या व्यक्तीचं नाव होतं ट्रेंट डिअरस्मिड. तो कॅनडामधील एका बँकेत अगदी सामान्य स्टॉक ब्रोकर म्हणून काम करत होता. त्याची प्रगती पूर्णपणे थांबली होती, पण त्याने एक असा नियम बनवला ज्याने त्याचं नशीबच बदलून टाकलं. तो रोज सकाळी आपल्या टेबलवर 2 डबे ठेवायचा. एका डब्यात तो 129 पेपर क्लिप्स, कागदाच्या क्लिप ठेवायचा आणि दुसरा डबा पूर्णपणे रिकामा असायचा. त्याचा नियम अगदी साधा होता. रोज सकाळी कामाला बसल्यावर तो बँकेच्या ग्राहकांना फोन करायचा. प्रत्येक फोन कॉल झाल्यानंतर तो पहिल्या डब्यातली एक क्लिप काढायचा आणि दुसऱ्या रिकाम्या डब्यात टाकायचा. जोपर्यंत पहिल्या डब्यातील सर्व 129 क्लिप्स दुसऱ्या डब्यात जात नाहीत, तोपर्यंत तो आपलं टेबल सोडायचा नाही. त्याने हा नियम रोज न चुकता पाळला. रिझल्ट काय आला माहितीये? काहीच महिन्यात तो बँकेचा सर्वात यशस्वी ब्रोकर बनला आणि त्याची कमाई करोडोंच्या घरात गेली. जेम्स क्लिअर याला म्हणतात व्हिज्युअल प्रोग्रेस, म्हणजेच आपल्या डोळ्यांसमोर दिसणारी प्रगती. हीच गोष्ट आपल्याला सवयींच्या चौथ्या नियमाकडे घेऊन जाते. मेक इट सॅटिस्फाईंग. आपल्या मेंदूला प्रत्येक कामाचा हिशोब पाहायला आवडतो. जेव्हा ट्रेंटने एक क्लिप दुसऱ्या डब्यात टाकली, तेव्हा त्याच्या मेंदूला एक तात्काळ समाधान मिळालं की हो, मी 1 पाऊल पुढे गेलोय. आपल्या सवयींमध्येही हेच घडतं. जर तुम्ही कॅलेंडरवर रोज 1 फुली मारली की आज मी अभ्यास केला किंवा आज मी जिममध्ये गेलो, तर तो फुली मारण्याचा जो क्षण असतो, तो तुमच्या मेंदूला एक वेगळाच आनंद देऊन जातो. यालाच हॅबिट ट्रॅकर म्हणतात. जेव्हा तुम्ही तुमची प्रगती डोळ्यांनी पाहता, तेव्हा तुमचा आत्मविश्वास कधीच कमी होत नाही. पण इथे जेम्स क्लिअर एक अत्यंत महत्त्वाची चेतावणी देतात, जी प्रत्येक माणसाने आपल्या मनावर कोरून ठेवली पाहिजे. ते म्हणतात, द चेन मस्ट नॉट बी ब्रोकर, बट इफ इट ब्रेक्स, नेव्हर मिस ट्वाइस. पण जर ती चुकून तुटली, तर सलग दुसऱ्या दिवशी ती चूक करू नका. माणूस आहे म्हटल्यावर कधीतरी चूक होणारच. कधीतरी तुमची तब्येत खराब होईल,
कधीतरी पाहुणे घरी येतील आणि तुमचा तो 1% नियम सुटेल. हरकत नाही. एक दिवस सवय सुटणे हा अपघात असू शकतो. पण सलग दुसऱ्या दिवशी तीच चूक करणे म्हणजे एका नवीन वाईट सवयीची सुरुवात करणे होय. विनर आणि लूजरमध्ये हाच फरक असतो. विनर सुद्धा कधीकधी अपयशी ठरतात. त्यांचीही साखळी तुटते. पण ते दुसऱ्याच दिवशी दुप्पट ताकदीने परत येतात. ते कधीच सलग दोनदा चूक करत नाहीत. आता या संपूर्ण प्रवासाच्या एका अत्यंत खोल सायकॉलॉजिकल सत्याकडे येऊयात. आपण रोज स्वतःला 1% सुधारण्याचा प्रयत्न करतोय. पण हे सगळं कशासाठी? फक्त पैसा, फेम किंवा गाडी मिळवण्यासाठी? नाही. जेम्स क्लिअर म्हणतात की 1%चा खरा जादुई रिझल्ट हा पैशात मोजता येत नाही. तो तुमच्या शख्सियतमध्ये, म्हणजेच तुमच्या व्यक्तिमत्वात दिसतो. जेव्हा तुम्ही रोज स्वतःला 1%ने सुधारता, तेव्हा जगाच्या नजरेत तुम्ही काय बनता याने फरक पडत नाही. पण तुमच्या स्वतःच्या नजरेत तुमची इज्जत वाढते. तुमचा स्वतःवरचा विश्वास इतका घट्ट होतो की जगातील कोणतीही अडचण तुम्हाला तोडू शकत नाही. तुमची भीती, तुमची ओव्हर थिंकिंग, तुमचा एकटेपणा, या सगळ्या गोष्टी तुमच्या या नव्या ओळखीसमोर गुडघे टेकतात. आयुष्यात दोनच रस्ते आहेत भावा. पहिला रस्ता, जो खूप सोपा आहे. रोज सकाळी अलार्म स्नूज करणे, 2 तास रील स्क्रॉल करणे, स्वतःला बहाणे देणे आणि हळूहळू रोज 1%ने शून्याकडे जाणे. हा रस्ता सुरुवातीला खूप सुखाचा वाटतो. पण याचा शेवट अत्यंत क्रूर, भयानक आणि पश्चात्तापाने भरलेला असतो. आणि दुसरा रस्ता, जो सुरुवातीला खूप कठीण वाटतो. रोज सकाळी स्वतःच्या आळसाशी लढणे, 2 मिनिटांचा नियम वापरून पुस्तकाचं पान उघडणे, मित्रांना नकार देऊन आपल्या ध्येयावर काम करणे. हा रस्ता सुरुवातीला वेदना देईल. पण एका वर्षानंतर हाच रस्ता तुला जगातील त्या सर्वोच्च 1%च्या क्लबमध्ये घेऊन जाईल, जिथे पोहोचण्याचं स्वप्न लाखो लोक फक्त उघड्या डोळ्यांनी पाहत राहतात. आता निर्णय पूर्णपणे तुझा आहे. आजची ही रात्र निघून जाईल. उद्याची नवीन सकाळ पुन्हा येईल. उद्या सकाळी जेव्हा तू डोळे उघडशील, तेव्हा तुझ्यासमोर पुन्हा तेच 2 पर्याय असतील. एक तर जुन्या सवयींचा गुलाम बनून राहायचं, किंवा स्वतःला रोज 1%ने बदलून स्वतःचं साम्राज्य उभं करायचं. लक्षात ठेव, नशीब एका रात्रीत बदलत नसतं. पण एका मिनिटात घेतलेला निर्णय आणि रोजचा तो 1% तुझं पूर्ण आयुष्य बदलू शकतो. स्वतःला मत दे, स्वतःची ओळख बदल आणि आजपासूनच या 1%च्या क्लबचा भाग बन.